यावर काय उत्तर देशील? बरेच याच्यावर म्हणजे इव्हन क्लायंट्स मला फॉरवर्ड करतात रील्स की मॅडम तुम्ही ही रील बघा आणि याच्यावर तुमचं उत्तर काय असेल. आय होप तुझ्या पॉडकास्ट मधून आज त्यांना उत्तर मिळेल. परफेक्ट क्वेश्चन विचारलास. एसआयपी करताना लोकांना विचारच करत नाही आपण एसआयपी का करतो. कारण खूप जणांचं असं होतं की नाही आता काहीतरी व्हायरल होतंय, मला कानावर शब्द पडतात की एसआयपी केली पाहिजे, चांगली आहे, चांगले करतात, पण गोल नाहीये. तर अल्टिमेटली तुम्ही काय अचीव्ह करणार आहात एसआयपी करून. तुम्ही जेव्हा तुमचा कुठला गोल नसतो ना त्यावेळेस तुम्हाला माहितीच नाहीये काय होणार आहे. त्या एसआयपी मध्ये प्रॉफिट होऊ दे नाही तर लॉस होऊ दे, ते पैसे तुम्ही असंच कधीतरी काढणार आणि खर्च करून टाकणार. खूप वेळा असं होतं की रिटायर झाले, त्यांना पीएफ मिळालाय किंवा रिटायरमेंट फंड मिळतो, हा फंड करायचा काय, तर खूप जण मग एफडी करतात किंवा समजा घर वगैरे बांधायचं असेल मुलांना देऊन टाकतात. पण जर आपण सर्वाईव्ह होईपर्यंत आपला पैसा आपल्या कामात आला पाहिजे अशी कोणाची इच्छा असते, तर अशा वेळेस तुम्ही तो फंड जो आहे ना तो एका म्युच्युअल फंड स्कीम मध्ये टाकून त्यातून एचडब्ल्यूपी घेतली तर बेस्ट आहे. पण मला सांग की खरंच एसआयपी थ्रू करोडपती वगैरे होता येतं का, म्हणजे किती रिअल आहे? अक्षता तुझी एक रील खूप व्हायरल गेली होती ज्याला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले होते. तो क्वेश्चन असा होता की घर घ्यायचं की एसआयपी करायची, काय सांगशील? अक्षता, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद तुझे. मी तुझे पॉडकास्ट इतके बघते आणि आता मला असं वाटतं एकही पॉडकास्ट असं नसेल जो मी बघितला नाहीये, आणि प्रत्येक पॉडकास्ट मधून काहीतरी शिकण्यासारखं आहे, इन्स्पिरेशन आहे. आणि म्हणजे मला असं वाटलं नाही एकही पॉडकास्ट बघून की माझा टाइम वेस्ट झाला. थँक्यू सो मच. थँक्स मला तुझ्या चॅनलवर तू बोलायची संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. माझ्यासाठी पण खूप मोठी संधी ही, कारण आता मी थोडंसं सेगमेंट चालू करतो की समजा फायनान्स जर आपल्याला सिम्प्लिफाईड करायचं असेल तर आपण स्टेप बाय स्टेप एकेका पॉडकास्टमधून करतो आहे. तर मला असं वाटतं की आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आपण बेसिकली एसआयपीवरती ठेवूयात की एसआयपीचं पूर्ण एक असा फ्री मास्टर क्लास सारखा झाला पाहिजे हा. ओके, सगळ्यात आधी तू आमच्या ऑडियन्सला स्वतःचं एक इंट्रोडक्शन करून दे ना की तू काय करतेस. तसं बघायला गेलं तर मी फार काही मोठं केलेलं नाहीये, पण एक्सपिरियन्स बराच आहे. तर मी एक 10 वर्षांपासून या फील्डमध्ये आहे. तर म्युच्युअल फंड, एसआयपीज, परत इन्शुरन्स, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या आपण क्लायंट्सला काय केलं पाहिजे क्लायंट्सने आणि काय, तर स्टार्टिंग मी बॅक ऑफिसपासून केली. तर बॅक ऑफिसमध्ये काम करता करता एका लेवलला असं वाटलं की हे किती दिवस आपण करणार, तर शिकायला पाहिजे याच्यामध्ये. मग थोडी थोडी आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर मग म्हटलं याच्यामध्ये पुढे काय काय करू शकतो. मग कळलं की एक्झाम्स आपण देऊ शकतो, याच्यामध्ये अपग्रेड होऊ शकतो. तर मग स्वतःचं स्किल्स डेव्हलप केलं, अपग्रेड केलं थोडंसं स्वतःला. त्यानंतर मग लक्षात आलं की आपली म्हणजे बोलण्याची जी आपण आपल्याकडे कला आहे किंवा एक गॉड गिफ्ट म्हणूयात की आपण पटकन अटॅच करतो लोकांना, आणि लोक पण स्वतःहून त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील ते पटकन आपल्याला शेअर करतात. तर मग त्याच्यानंतर म्हणलं की ही जी फील्ड आहे ती बेस्ट आहे लोकांचे फायनान्शियल प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी. मग ठरवलं की नाही आता याच फील्डमध्ये पुढे करायचं. तर आता आले ऑलमोस्ट 11व्या वर्षापर्यंत पोहोचली आहे. काय माहित नाही आता कुठपर्यंत, पण लेट्स होप फॉर दी बेस्ट. नक्कीच. तर सगळ्यात आधी आपण जसं बोललो होतो की सगळ्यात आधी एसआयपी पासून स्टार्ट करूया. एसआयपी म्हणजे नेमकं काय, की समजा आता मला स्वतःला पण माहिती नाहीये की एक्झॅक्टली, म्हणजे मला पण एवढ्या गोष्टी माहिती नाही, तर मला पण शिकायचं आहे. तर करतो की नाही, मी तेच म्हणतो ना की मी अजून करतच नाही. म्हणजे मला तुला पूर्ण कन्व्हिन्स करावं लागेल या पॉडकास्ट मध्ये की तू एसआयपी का केली पाहिजे म्हणून. तर सर्वात बेसिक कन्सेप्ट आहे की ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा लाईफमध्ये काहीतरी गोल्स आहेत की किंवा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मला हे घ्यायचंय किंवा या गोष्टी मला लाईफमध्ये अचीव्ह करायचं, तर प्रत्येक गोष्ट इझिली पॉसिबल नसते. आणि वयाच्या सुरुवातीला तर आपण शिकतच असतो गोष्टी, आपल्याकडे खूप सारे पैसे येत नाही. म्हणजे असं होत नाही की आपण कॉलेजमधून बाहेर पडलो आणि एकदम मोठ्या पगाराची नोकरी लागली. तर ज्या लोकांना काहीतरी आयुष्यामध्ये अचीव्ह करायचे, मोस्टली फायनान्शियली, आणि पैसे जमवायचे किंवा फ्री व्हायचे, रिटायर्ड लवकर व्हायचं, तसं भरपूर गोल्स आहेत. त्यासाठी आपण एसआयपी करू शकतो. तर एसआयपी म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याच्यामध्ये ही फक्त प्रोसेस आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मग एसआयपी म्हणजे काय, तर ती मंथली आपण करू शकतो, वीकली करू शकतो, डेली करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला हवी ती अमाऊंट, समजा आज माझा पगार 10,000 रुपये, मला 1,000 रुपये पॉसिबल आहे करणं महिन्याला, तर मी 1,000 रुपयाची एसआयपी करेन. ती बाय डिफॉल्ट आपल्या बँकेमधून डिडक्ट होते आणि म्युच्युअल फंडमध्ये जाऊन इन्व्हेस्ट होते. ओके, हां. पण मग काही लोक असं म्हणतात की एसआयपी हा स्कॅम पण आहे, यावर काय उत्तर देशील? बरेच याच्यावर म्हणजे इव्हन क्लायंट्स मला फॉरवर्ड करतात रील्स की मॅडम तुम्ही ही रील बघा आणि याच्यावर तुमचं उत्तर काय असेल. आय होप तुझ्या पॉडकास्ट मधून आज त्यांना उत्तर मिळेल. तर एसआयपी स्कॅम हा बिलकुल नाही आणि होऊच शकत नाही. कारण एसआयपी जवळजवळ तुला सांगते 1992, माझा जन्म पण नव्हता झाला तेव्हा, त्याच्या आधीपासून म्युच्युअल फंड आहेत. ते जे रेग्युलेटरी आहे आपली, की जसं बँकेला सगळं आरबीआयचा होल्ड असतो, तर बँकेमध्ये काही इश्यू झाला, काही प्रॉब्लेम झाला तर आरबीआय त्याच्यावर ऍक्शन घेते. तसं म्युच्युअल फंड्स मध्ये सेबी असतं. तर सेबी काय करते की पूर्ण जे म्युच्युअल फंड्स आहेत ना त्याच्यावर त्यांचं
होल्ड असतो. आणि त्याच्यामध्ये जे आपण पैसे टाकतोय ना, तर त्याच्यामध्ये असं होतं की आपण कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतोय तर ते म्युच्युअल फंड कंपनीकडे डायरेक्ट तुमचे पैसे जात नाहीत. तर ते एका पर्टिक्युलर त्यांच्या फंड मध्ये जातात की फंड मॅनेजर तो फंड मॅनेज करतो. तर त्याच्यामध्ये असं त्याला आपण ट्रस्ट म्हणू शकतो का? ट्रस्ट म्हणू शकतो आपण. रेग्युलेटरी आहे ती. आणि कुठली एक सिंपल तुला गोष्ट सांगते की कुठलाही व्यक्ती जेव्हा म्युच्युअल फंड काढायचा विचार करतो तर तो खूप क्वालिफाईड पाहिजे. प्लस तो जेव्हा तो म्युच्युअल फंड काढतो त्यांनी ठरवलं की मला लोकांचे 500 करोड मॅनेज करायचे एक्झाम्पल, तर त्याला पहिले त्या फंड मध्ये किंवा स्कीम मध्ये स्वतःचे 100 करोड रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. ओके. एवढी मोठी रिस्क जर कोणी घ्यायला तयार आहे तर स्कॅम का करेल? कारण त्याचे स्वतःचे पैसे त्या गोष्टीमध्ये लागलेले आहेत आणि ते 100 करोड रुपये जेव्हा वाढणार आहेत तेव्हा बाकीचे पैसे वाढणार आहेत. तर त्यामुळे स्कॅम मला वाटतच नाही. आणि हे कसं आहे की खूप लोकांना कन्सेप्टच क्लिअर नाहीये की SIP म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, किंवा त्यांनी पास्ट परफॉर्मन्स कधी बघितलं. बरं, मी जर विचारलं समजा की म्युच्युअल फंड आणि SIP याच्यामध्ये काय डिफरन्स आहे समजा? म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये डिफरन्स काय तुला सांगते. खूप जण मला हा प्रश्न विचारतात की मॅडम म्युच्युअल फंड करू का SIP करू? तर दोन्ही एकच आहे. SIP इज अ ओनली प्रोसेस टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. ओके. तर तू SIP हा कन्सेप्ट आहे, तू तुझं लोन आपण जो EMI म्हणतो ना, तर EMI मध्ये आधी आपण पैसे घेतो म्हणून त्याला EMI म्हणतात. पण असं आपण गेस करूयात की आज मला एखादी गोष्ट घ्यायची आहे, मी तुझ्याकडून 50 लाख रुपये घेतलेत, तर तू मला म्हणतेस की इंटरेस्ट वगैरे काही देऊ नको मला, फक्त माझे पैसे परत कर. तर ही पण एक SIP झाली. काय तर मी सिस्टमॅटिकली एक काहीतरी ठरवलंय आणि त्याच्याप्रमाणे मी तुला पैसे तुझे रिटर्न करते. तर अशा पद्धतीने ही SIP ची कन्सेप्ट आहे. ती तू इन्शुरन्स मध्येही करू शकतो, जे आपण प्रीमियम भरतो तर प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे नाव दिलेत फक्त. तर प्रीमियम काय आहे तर त्याच्यावर तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाहीये. EMI काय आहे की पैसे तुम्ही ऑलरेडी घेतलेले आहेत. SIP मध्ये एकमेव असा कन्सेप्ट आहे की तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता आणि नंतर आपल्याला पैसे मिळतात. ओके. म्हणजे बेसिकली म्युच्युअल फंड्स मध्ये जर एखाद्याला इन्व्हेस्ट करायचे असतील टप्प्याटप्प्याने तर त्याची प्रोसेस म्हणजे SIP. शिडी आहे एक फक्त. ओके. की ती शिडी आपल्याला चढायची आहे आणि आपला गोल काय आहे तिथे तो गाठायचा. ओके. आता मला सांग की समजा कोणी SIP केली पाहिजे आणि कोणी SIP नाही केली पाहिजे, काय सांगशील? SIP प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण असं एकही व्यक्ती नाहीये की ज्याला काही लाईफ मध्ये अचीव्ह नाही करायचं किंवा ज्याला पैसे नकोय. पैसे सगळ्यांना हवे. त्यामुळे SIP प्रत्येकाने केली पाहिजे. का? कारण SIP मध्ये आपण जेवढे पैसे टाकतो ना त्याचे लिटरली डबल आपण पैसे घेऊ शकतो. फक्त आपल्याला तेवढा टाइम देणं गरजेचं आहे. तर लिटरली माझ्या खूप सारे क्लायंट्स आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांचं बाळ झालं ना की त्या मुवमेंटला मी त्यांना म्हणते की त्यांचं एक SIP चालू करा. म्हणजे इव्हन लहान बाळाची सुद्धा आपण SIP करू शकतो. आणि तो किंवा ती जेव्हा त्यांच्या 18व्या वर्षापर्यंत पोहोचतील ना तेव्हा इतकं ट्रिमेंडन्स कॉर्पस जमलेला असेल ना की आपल्याला त्यांचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही पुढच्या आयुष्याची. तर याच्यामध्ये दोन्ही कन्सेप्ट येतात की एक तर तुम्ही त्यांना ते दाखवलं तर पुढे ते काही करणार नाहीत असं पण होऊ शकतं. पण तुम्ही ती फ्युचरसाठी सिक्युअर म्हणू शकतो आपण. पण तुम्ही ती जर SIP केली तर तुम्ही फ्री ऑफ माइंड राहू शकता. तुम्हाला स्पेशली त्यासाठी काही करायची गरज नाही. आता याच्यामध्ये समजा तुम्ही सॅलरीड पर्सन आहात, SIP करू शकता. तुम्ही बिझनेस करताय, SIP करू शकता. तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात तरी सुद्धा SIP करू शकता. पैसे कुठेही वाया जात नाहीत SIP मधले. ते तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकता. इव्हन फॉर नेक्स्ट जनरेशन पण आपण SIP करू शकतो. आणि समजा आधीच्या काळात जसं ती पोस्टाची स्कीम वगैरे असायची की लोक दर महिन्याला पैसे वगैरे पाठवायचे त्या हिशोबाने समजा. ओके. पण मग असं माइंडसेट कुठला ठेवायचं की समजा कुठल्या गोष्टी लोकांना माहिती असल्याच पाहिजे SIP करायच्या आधी? सर्वात पहिली गोष्ट की आपण SIP ची जी अमाऊंट डिसाईड करतो ती आपल्या ॲपेटाईटनुसार म्हणजे आपली कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे इन्व्हेस्ट केली पाहिजे. इव्हन मी असंही सांगते खूप जणांना की तुमचा पगार जर 20,000 रुपये आहे तर तुम्ही 15,000ची SIP करायची गरज नाहीये. त्याच्यामधून तुमचे एक्सपेन्स किती जातात ना तुम्हाला त्या गोष्टीचं बर्डन नाही आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा पीस ऑफ माइंडने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की जेणेकरून पुढे तुम्हाला जे काही तुम्ही घेणार आहात रिटर्न्स ते तुम्ही पीस ऑफ माइंडने घ्याल, तुम्हाला बर्डन नाही येणार त्या गोष्टीचं. तर त्याच्यामध्ये एक फॅक्टर असा आहे की तुमचे एक्सपेन्स किती आहेत. म्हणजे एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की 50,000ची SIP मी सजेस्ट करते क्लायंटला पण त्या क्लायंटचं इन्कम तेवढं आहे. प्लस असंही होतं की एखादा व्यक्ती 50,000 रुपये कमवतो पण तो 40,000ची SIP करायची कॅपॅसिटी ठेवतो कारण त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज काहीच नाही. इव्हन समजा तुझं यंग मुलं समजा यंग मुलं आहेत की ज्यांना आई वडील सगळं मॅनेज करतात, आपल्याला काहीच नुकताच एखाद्याला जॉब लागलाय, आई वडील म्हणतात की तू तुझ्या भविष्यासाठी काय करायचंय ते कर बाबा. मी तर बिंदास त्याला म्हणेल तू 100% अमाऊंट गुंतवली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण अल्टिमेटली तुम्हाला डिसाईड करायचं की किती पीस ऑफ माइंडने आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर याच्यावर अमाऊंट डिसाईड करायची. ओके. आणि अनेक लोक असं म्हणत असतात समजा की SIP वर्सेस लमसम इन्व्हेस्टमेंट, तर हे काय असतं नेमकं?
याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहे. जे मी तुला पहिले सांगितलं की सिस्टमॅटिकली आपण इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून बरोबर. त्याला एसआयपी म्हणतो. म्युच्युअल फंडमध्ये तुला एकसाथ पैसे गुंतवायचे आहेत, की तुझ्याकडे 50,000 आहेत, 1,00,000 आहेत, 10,00,000 आहेत, तर ते तू एकसाथही गुंतवू शकतो. त्याला पण लमसम किंवा काही जण वन टाइम म्हणतात. तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट तर ती सुद्धा आपण करू शकतो. त्याला असं लिमिट नाही की तुम्ही एसआयपीच केली पाहिजे. ओके. आणि याचे मग ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय काय समजा दोघांचे? क्लायंट जर स्वतः करत असेल, त्याला काहीच नॉलेज नाहीये, तर या केसमध्ये मी शक्यतो सांगते की लमसम अवॉइड करा. तुम्ही जर स्वतःच्या मनाने फंड्स डिसाईड करताय किंवा रॅन्डमली कुठल्याही ॲपमधून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर एसआयपी करा. कारण एसआयपी मध्ये खूप जास्त रिस्क येत नाही, कारण आपण थोडी थोडी अमाऊंट गुंतवतो. बरोबर. तर ती वाढताना पण त्या पद्धतीने वाढते. आपण कधी रिडीम पण करू शकतो. लमसम करताना जर तुम्ही चुकीचा फंड निवडला तर कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट काहीच नाही होणार, लॉसही होऊ शकतो. इव्हन की असं नाही की म्युच्युअल फंड तुम्ही करताय तर डोळे झाकून मी कुठलाही म्युच्युअल फंड घेतला आणि आता मी म्हणजे माझे डबल होणार आहेत पैसे, तर असं होत नाही. त्याला काम करणं गरजेचं आहे त्यामध्ये. येस. तर आता मग म्हणजे बऱ्याच लोकांना बऱ्यापैकी आयडिया आली असेल की एसआयपी म्हणजे काय, पण तरी पण अशा कुठल्या चुका आहेत की जे लोक मोस्टली करत असतात समजा एसआयपी मध्ये? होतात, बरेच होतात. म्हणजे आता मी जेव्हापासून इंस्टाग्राम चालू केलं ना, मला बऱ्याच क्लायंट्स डायरेक्ट पोर्टफोलिओ स्क्रीनशॉट करतात क्लायंट्स. इव्हन 10,000ची एसआयपी करायची आहे ना, 1,000चे 10 फंड्स घेऊन ठेवलेले असतात. ओके. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो माहितीये का, की आपण ॲज्युम करूयात की आपण 10 फंड्स घेतलेत, 10 फंड्स मधले 7 फंड्स परफॉर्मन्स नाही करत आणि रिमेनिंग फंड्स परफॉर्म करतात. तर या केसमध्ये तुला त्या 3 फंड्सचा जो प्रॉफिट होतोय ना, तो अल्टिमेटली यू आर इन लॉस, कारण तुझे बाकीचे 7 फंड्स नाही परफॉर्म करत चांगले. तर ही जी कॉम्बिनेशन आहे ना, ते क्लायंटला कळत नाही. क्लायंट काय करतात की टॉपेस्ट फंड कुठला आहे आता, त्याचं काही बॅकग्राऊंड चेक करत नाही, काय करत नाही आणि इन्व्हेस्टमेंट करतात. तर ही सर्वात पहिली मोठी चूक आहे की तुम्ही अमाऊंट जेवढी आहे, आता तसं बघायला गेलं तर तुला सांगते योगेश, म्युच्युअल फंड्स मध्ये 3,000 पेक्षा पण जास्त स्कीम्स आहेत. तर मग एखाद्याने ठरवलं की करायची तर 3,000 स्कीम्स मध्ये जरी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ना, तरी तो अल्टिमेटली म्हणतात ना की तो पूर्ण भांबावून जाईल काय केलं आपण म्हणून, की कुठला फंड कुठे केलाय, कसा रिटर्न्स येतात म्हणून. तर ती एक पहिली चूक आहे. सेकंड की जसं मी म्हणलं तसं की रिस्क तुमची तुम्ही किती कॅपॅसिटी त्याप्रमाणे फंड सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. ॲज्युम करूयात की समजा एखादी प्रौढ व्यक्ती आहे किंवा तू तुझ्या बाबांसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्यांना तू खूप एकदम रिस्कियर फंड्स दिला आणि अल्टिमेटली त्यांना तो यूज करायचा 2-3 वर्षामध्ये, तर लिटरली अमाऊंट मायनसमध्ये पण असू शकते. कारण आपण जे म्हणतो म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, तर हे जे वाक्य का आहे, कारण पहिल्या स्टार्टिंगच्या 3-4 वर्षांमध्ये ना तुमची अमाऊंट वाढेलच असं नाही, खूप वेळा कमी सुद्धा होते, डिपेंड ऑन मार्केट सिच्युएशन. तर हे फंड सिलेक्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही ती कुठून करताय, कारण कोणातर्फे करताय किंवा स्वतः करताय. स्वतः करण्यामध्ये पण पॉईंट नाहीये जर तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे. किंवा आता अजून करूयात की जसं मी 10 वर्ष या फील्डमध्ये दिले तर मी करतेय, किंवा एखाद्या व्यक्तीने त्याचं प्रॉपर नॉलेज घेतलंय, शिक्षण घेतलंय, अभ्यास केलाय आणि मग एखादा फंड घेतला, म्हणजे थोडक्यात त्या फंड सिलेक्शनसाठी तुम्ही वेळ दिलाय. बरोबर, वेळ दिलाय, त्याच्यावर काम केलंय, त्याचं तुम्ही डिसएडव्हान्टेज ॲडव्हान्टेज बघितलेत आणि मग इन्व्हेस्ट केलीये, तर त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी स्वतःचं कन्व्हिक्शन येतं, त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. पण रॅन्डमली कोणाचं तरी ऐकलं की बाबा योगेश म्हणलाय मला हा फंड घे, मी घेतो, योगेशचा डबल झालाय मी पण घेतो, असं नाही होणार आहे. कारण योगेशने वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून ती इन्व्हेस्टमेंट केली, टाइम पण वेगळा, टाइमला वेगळी केली, त्याची अमाऊंट वेगळी असू शकते, त्याच्यामध्ये आधीमध्ये योगेशने टॉपअपही केलं असेल, कदाचित प्रॉफिट झाल्यावर काढूनही घेतला असेल, पण आपल्याला माहित नाहीये. फक्त एवढं सांगितलं की हा फंड चांगला आहे तर घे. कोणाच्या टिप्सवर जायचं नाहीये, प्रॉपर त्याचा अभ्यास करा. तुम्हाला नसेल वेळ, काही नाहीये तर एक्सपर्ट शोधा, त्या एक्सपर्ट थ्रू इन्व्हेस्टमेंट करा आणि मग त्यावेळेस तुम्हाला काही स्वतःला करायची गरजच नाहीये. समजा आता मी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण मग याचं टार्गेट कसं असतं की कधी पैसे नेमके काढले पाहिजे? समजा परफेक्ट क्वेश्चन विचारलास. SIP करताना लोकांना विचारच करत नाही आपण SIP का करतो, कारण खूप जणांचं असं होतं की नाही आता काहीतरी व्हायरल होतंय, मला कानावर शब्द पडतात की SIP केली पाहिजे, चांगली आहे, चांगले करतात, पण गोल नाहीये. तर अल्टिमेटली तुम्ही काय अचीव्ह करणार आहात SIP करून? तुम्ही जेव्हा तुमचा कुठला गोल नसतो ना, त्यावेळेस तुम्हाला माहितीच नाहीये काय होणार आहे. त्या SIP मध्ये प्रॉफिट होऊ दे नाही तर लॉस होऊ दे, ते पैसे तुम्ही असंच कधीतरी काढणार आणि खर्च करून टाकणार. तर तू म्हणतोस तो परफेक्ट क्वेश्चन आहे की काय गोल ठेवून केली पाहिजे. काही गोल असू शकतो, मे बी तुला समजा अब्रॉड फिरायला जायचं आहे, तर तू त्याच्यासाठी फंडिंग तुला किती हवं आहे त्याप्रमाणे तू इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर एक अल्टिमेटली काहीतरी गोल ठेवायचा. इव्हन आपण पण बघ ना, जेव्हा आपण बाहेर पडतो तर आपण कुठेतरी आपल्या डोक्यात असं की हा इथे जायचंय मला, इथे जायचंय, तर मग त्यावेळी आपण थिंक करतो की कुठल्या पद्धतीने, म्हणजे बेसिकली गोल काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याप्रमाणे तू ठरवू शकतो की आपल्याला डेस्टिनेशनवर पोहोचायचंय, तर मग त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके, गोल ठरवणं फार गरजेचं आहे. आणि मी एक टर्म ऐकली होती की जसं की SIP विथ इन्शुरन्स, ते म्हणजे नेमकं काय असतं?
आत्ता ती स्कीम बंद झाली आहे, पण आधी मध्ये एक आलं होतं की तुम्ही SIP जेव्हा करता तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंटचा इन्शुरन्स मिळू शकतो, की समजा त्या पिरियडमध्ये डेथ झाली तर तुमचा जो काही नॉमिनी आहे त्याला तेवढी अमाऊंट मिळू शकते. पण आता ती सेबीने त्याच्यावर रेग्युलायझेशन आणलं आहे, कारण ऑलरेडी इन्शुरन्स आहेत आणि इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट मिक्स केल्यानंतर खूप इश्यूज येतात, हे आपण सांगतो खूप जणांना. तर हे त्यांनी पण अनुभवलं, तर त्यानंतर ही स्कीम बंद झाली आहे. पण तेव्हा अशी कन्सेप्ट होती की तुम्हाला इन्शुरन्स मिळेल, पण आता असं नाहीये. SIP मध्ये जरी डेथ झाली तेव्हा तुमचं व्हॅल्युएशन जे काही असेल, कमी असेल जास्त असेल, ते पूर्ण नॉमिनीला मिळेल. ओके, म्हणजे आधीचं चांगलं होतं की आताचं चांगलं आहे? आधीचं ना थोडंसं डाऊटफुलच होतं, कारण त्याच्यामध्ये इन्शुरन्स जेव्हा क्लायंट देतात तर पर्टिक्युलरली आपण त्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करतो, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो त्याला लॉक इन पिरियड येऊन जातो. कारण कुठली कंपनी जेव्हा तुम्हाला इन्शुरन्स देते तेव्हा ते पैसे ती कुठेतरी युटिलाइज करत असते किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी मदत करते, तर त्यावेळेस तुमचे फंड्स लॉक इन होतात. पण ती जर स्कीम परफॉर्म करत नसेल किंवा त्या स्कीममध्ये जर काही इश्यू आला तर आपण बाहेरच नाही पडू शकतो. त्यासाठी माझ्या पद्धतीने तरी ती चुकीचीच होती स्कीम. बरं झालं बंद झाली. आणि लोन काढून SIP करणं असं पण काही असतं का? असं काही नसतं, पण लोक करतात. लोकांना असं वाटतं की आपण लोन काढलं आणि पैसे इन्व्हेस्ट केले तर ते डबल होतील, तर असं होत नाही. कुठेही तुम्हाला कितीही कमी रेट ऑफ इंटरेस्टने कोणीही लोन देत असेल तरी लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट कधीच नाही केली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये अल्टिमेटली आपल्याला काहीच फायदा होत नाही. आणि ती जर एकदा सवय लागली ना तर ती आपण गॅम्बलिंग पेक्षा खूप डेंजर सिच्युएशन होऊन जाईल, त्यामुळे नाही. ओके, कारण इकडचा गड्डा बुजवायचा तिकडून काढायचं परत ते अवघड आहे ते सिच्युएशन. त्यानंतर मी असं ऐकलं होतं की काही लोक म्हणतात की SIP करावी आणि काही लोक म्हणतात की स्टेपअप SIP करावी. आता हे काय असतं नेमकं? सिम्पल, एकदम सोपं तुला समजेल असं सांगते. SIP आपण जेव्हा करतो तेव्हा एक आपण अमाऊंट ठरवूयात की 10,000ची आज मी SIP केली. 10,000ची SIP एव्हरी मंथ जाते. आपलं इयरली इन्क्रीमेंट होतं, तेव्हा ती अमाऊंट इन्व्हेस्टमेंट अमाऊंट पण वाढवली पाहिजे. जसं आपला पगार वाढतो तशी आपली इन्व्हेस्टमेंट पण वाढली पाहिजे. कारण जेव्हा तुझा पगार वाढतो तुझी लाईफस्टाईल इन्क्रीज होते. आणि आपण एक म्हणूयात की समजा आज जर तू एक 50,000 रुपये कमवत असशील तर तुला जर 50,000मध्ये तुझं घर चालवायचं आहे तर तुला जेवढ्या सेव्हिंग करायचं आहे आणि एक्सपेन्स करायचं आहे त्याचा एक रेशो ठरवलाय आपण, की बाबा 20% आपण इन्व्हेस्टमेंट करूयात आणि बाकीचे जे काही आहेत ते आपले एक्सपेन्स चालू आहेत, त्यातून लोन वगैरे चालू आहे. तुझा पगार वाढणार आहे तर हा रेशो पण चेंज होणार. बरोबर. तुला इन्व्हेस्टमेंट पण वाढवली पाहिजे. तर यासाठी स्टेपअप SIP इज ऑलवेज बेस्ट. इयरली करा, 6 मंथ्समध्ये करा, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही स्टेपअप करू शकता. त्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन्स येतात, की नॉर्मल आपण जेव्हा स्टेपअप करतो, जे स्टेपअप SIP चालू करतो तेव्हा ती बाय डिफॉल्ट इयरली वाढते, त्याच्यात तू पर्सेंटेज डिसाईड करू शकतो. अदरवाईज तुला जर तसं नको असेल तर नॉर्मल SIP करायची, तुला हवं तेव्हा इन्क्रीज करायची. ओके, म्हणजे आपल्या मनानुसार करू शकतो. पण मनानुसार माणूस करतच नाही मला ती पण एक गोष्ट आहे. ओके, आता मला सांग की SIP, STP आणि SWP ही काय भानगड आहे? अच्छा, तू आज माझा पूर्ण पोलच खोलतोय, म्हणजे लोकांना माझी गरजच नाही पडली पाहिजे. बिलकुल नाही, बेस्ट आहे, लोकांना कळलं पाहिजे. SIP तर आपण क्लिअर झालाय आपल्याला, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. STP म्हणजे काय की सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. या केसमध्ये जो आपण पहिला विषय काढला की लमसम करू शकतो का, तर एखाद्या व्यक्तीने जर लमसम अमाऊंट केली इन्व्हेस्टमेंट तर त्याच्यामधून आपण STP चालू करू शकतो. इट्स जस्ट लाईक अन SIP. एका फंडमध्ये आपण लमसम अमाऊंट घेतली, त्यातून आपण थोडी थोडी एव्हरी मंथ ऑर एव्हरी वीक ऑर एव्हरी डे आपण ती शिफ्ट करू शकतो दुसऱ्या फंड्समध्ये, त्यामुळे आपण त्याला ट्रान्सफर म्हणतो. आणि थर्ड जो आहे तो SWP, की आपली एखादी अमाऊंट जमली आहे, खूप चांगला कॉर्पस जमलाय किंवा एखाद्याने 50 लाख रुपये एकसाथ इन्व्हेस्ट केले आणि त्याला त्यातून काहीतरी रिटर्न्स हवे, तर त्या केसमध्ये आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, म्हणजे त्यातून थोडे थोडे पैसे आपण विड्रॉ करू शकतो. ते सुद्धा आपण मंथली, वीकली, डेली, एनी टाइप ऑफ. ते कसं असतं नेमकं, म्हणजे पैसे इन्व्हेस्ट पण करायचे, विड्रॉ पण करायचे? त्या केस जेव्हा आपण SIP करतो तेव्हा आपल्याकडे काही 0 कॉर्पस असतो. बरोबर. ते आपले पैसे हळूहळू जमतात, मग वाढतात. या SWP मध्ये आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे पैसे आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये लमसम टाकलेले, त्यातून आपण थोडं थोडं विड्रॉल घेऊ शकतो आणि जी अमाऊंट जमलेली आहे ती मार्केटनुसार वाढत जाते. त्याच्यामध्ये पण आपण पर्सेंटेज डिसाईड करू शकतो. ओके, म्हणजे बेसिकली जे रिटायर्ड लोक असतात त्यांना जे फंड मिळतो, मग ते इन्व्हेस्ट करू शकतात. पेन्शन, जस्ट लाईक अ पेन्शन, की खूप वेळा असं होतं की रिटायर्ड झाले, त्यांना PF मिळालाय किंवा रिटायरमेंट फंड मिळतो. हा फंड करायचा काय, तर खूप जण मग FD करतात किंवा समजा घर वगैरे बांधायचं असेल मुलांना देऊन टाकतात. पण जर आपण सर्वाईव्ह होईपर्यंत आपला पैसा आपल्या कामात आला पाहिजे अशी कोणाची इच्छा असते, तर अशा वेळेस तुम्ही तो फंड जो आहे ना तो एका म्युच्युअल फंड स्कीम मध्ये टाकून त्यातून SWP घेतली तर बेस्ट आहे. पेन्शन राहणार तुम्हाला, म्हणजे ते बेटर आहे समजा, FD पेक्षा तर बेटर आहे समजा ऑलवेज. आणि त्याला आपण डबल बेनिफिट पण म्हणतो ऍक्च्युली, किंवा जेव्हा 50 लाख रुपये आपण एखाद्या फंड मध्ये टाकतो तर तुम्हाला त्या फंड्स मध्ये पण रिटर्न येतात आणि प्लस तिथून आपण तुम्हाला पैसे जे जातात
तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपण पर्सेंटेज वाईज देतो, त्यामुळे तुमचे जे 50 लाख आहे त्याला काही धक्का लागत नाही. तुमचा जो इंटरेस्ट आहे त्यातून तुम्हाला पेन्शन येईल. म्हणजे अल्टिमेटली तुमचा जो गोल आहे की हे 50 लाख रुपये माझ्या मुलांच्या कामात पडले पाहिजे, तर ते त्यांच्या म्हणजे पैसे तर खर्च होत नाही, पेन्शन चालू होते, ती गोष्ट डबल आणि मुलांना जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेल. ओके, भारी कन्सेप्ट आहे. म्हणजे मला पण घरी सांगावी लागेल. थोडा कन्व्हिन्स व्हायला लागलास. लेट्स सी. बघूयात अजून बाकी क्वेश्चन. आणि समजा आता आपण म्हणतो की आपल्याला SIP करायची, तू सांगितलंस मला की एखाद्या महिन्याच्या एखाद्या तारखेला आपले पैसे डिडक्ट होतात, पण मग असं काही आहे का की एखादी स्पेसिफिक तारखेला जर आपण ते केलं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो? नाही, तसं जर तू बघायला गेलं तर आपण म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे ऑलमोस्ट, म्हणजे तू गुगल जरी सर्च केलं ना तरी तुला SIP डेटचा रेकॉर्ड मिळेल. कुठल्याही स्पेसिफिक डेटला आपण इन्व्हेस्टमेंट केल्यावर खूप जास्त फायदा होईल असं होत नाही, कारण डेली मार्केट चेंज होत राहतं, त्यामुळे डेली अप्स अँड डाऊन्स येत राहतात. त्याच्यामध्ये जर तू आपण डेज वाईज समजा आपण अजून केलं 15 तारीख घेऊयात आणि 30 तारीख घेऊयात, तर अल्टिमेटली 0.5 किंवा असे पर्सेंटेजचा फरक येतो, म्हणजे खूप पण नाही फरक पडत. तर माझं नेहमी असं म्हणणं असतं की कुठली डेट बेस्ट आहे, तर ज्या दिवशी पगार तुमच्या बँकेत येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी SIP गेली पाहिजे, तो बेस्ट आहे, कारण तरच तुमची इन्व्हेस्टमेंट होते. अदरवाईज इन्व्हेस्टमेंट करून पण बाउन्स होत राहतात SIP, इन्व्हेस्टमेंट होत. आणि म्हणजे बाउन्स पण होतात का? त्याचे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे समजा? आहेत ना, म्युच्युअल फंडला काही प्रॉब्लेम नाही आणि तुमचा ऍडवायझर आहे त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम बँकेला आहे. बँक काय करते, तुमचं SIP जर बाउन्स झाली ना तुम्हाला बाउन्स चार्जेस लावते. खूप वेळा मी असं अनुभवलं की क्लायंटनी म्हणजे कुठून तरी ऐकलं आणि 1000 रुपयाची SIP केली आणि बँकेने लिटरली 750 रुपये बाउन्स चार्जेस लावले. जो 750 रुपये कमवायला त्याला बिचारायला किती दिवस गेले असतील. तर त्यामुळे शक्यतो जेवढी तुम्हाला वाटते ना की एवढी अमाऊंट मी जमू शकतो समजा आपल्याला, तेवढी करायची. आणि जसं मी बोलले तसं पगार ज्या दिवशी घेतो ना नेक्स्ट डे SIP डेट ठेवा, किंवा 2-3 दिवस पुढे, पण खूप पुढे ढकलू नका. ती चुकून माकून जरी बाउन्स झाली तर उगाच कशाला पैसे भरायचे बँकेला तरी. म्हणजे अमाऊंट कमी जरी असली तरी चालेल, पण मग ते कंटिन्युअसली केलं पाहिजे. कंटिन्युअसली तुम्ही ठेवू शकता तेवढी. ओके, आता मी बऱ्यापैकी कन्व्हिन्स झालोय समजा की मला पण वाटतंय की SIP करावी, पण तरी पण माझ्या मनात अजून 1-2 क्वेश्चन आहेत, ते शेवटचे एकदा मी विचारतो कारण ते महत्वाचे आहेत. समजा मी जर पैसे इन्व्हेस्ट केले SIP मध्ये, पण मग त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट कसा असतो? म्हणजे याच्यामध्ये ना जेव्हा पण कधी तू म्युच्युअल फंड्समध्ये यायचा विचार करतो ना, पहिले 2 ते 3 वर्ष किंवा इव्हन तू 3 ते 4 वर्ष पण म्हणू शकतोस, असं अजून करायचं की मला काहीच रिटर्न्स येणार नाहीये, इव्हन तू भरलेले पैसे मायनसही जाऊ शकतात. जर हा तुझा माइंडसेट असेल तर म्युच्युअल फंड मध्ये ये, अदरवाईज तू FD मध्ये खुश राहा. कारण तुला म्युच्युअल फंड मध्ये यायचंय तर तुला 5 वर्ष देणं गरजेचं आहे. मिनिमम टाइम. येस, मिनिमम 5 इयर्स. कारण 5 इयर्स मध्ये काय होतं, आपली अमाऊंट आपण एकसाथ नाही भरली आहे, थोडी थोडी भरतो, ती ऍव्हरेजिंग होते. आणि या 5 इयर्स मध्ये कधी तू कमी मध्ये बाय करतोय, कधी जास्त मध्ये बाय करतोय, तर ते ऍव्हरेजिंग तुला रिटर्न्स येतात. तर माझ्या एक पूर्ण आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार की तू जर लॉंग टर्म राहिलास 5 ते 10 वर्षांसाठी, 20 वर्षांसाठी, तर 12% पर्यंत रिटर्न्स आरामात येऊ शकतात. ओके. तर त्याच्यामध्ये इव्हन खूप जास्तही येतात. डिपेंड्स की आपण पोर्टफोलिओ कोणाला मॅनेज करायला दिलाय, की पर्टिक्युलर स्कीम आपण घेतली आहे आणि तीच आपण पुढे चालवतोय, त्याप्रमाणे. पण हा माइंडसेट जर असेल तरच म्युच्युअल फंड मध्ये SIP करायची आहे. बरोबर. म्हणजे पहिली गोष्ट तर 5 वर्ष थांबायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला कारभार कोणाच्या हातात येतोय ते महत्वाचं आहे. डॉक्टर निवडायचा आहे तुला परफेक्ट. तुझ्या आजारावर तुझा कान पकडणार की आता तुला 5 वर्ष पैसे नाही मिळणार. बरोबर. कारण बेसिकली ते समोरच्या व्यक्तीवर पण डिपेंड करतं की आपण कोण प्लॅनर घेतोय. कारण तो माणूस वेगवेगळी आपल्याला आठवण करून देत असतो, सांगत असतो, व्यवस्थित गाईड करत असतो. ते पण मला वाटतं की म्हणजे मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल इथे. माझे बरेचसे क्लायंट्स आहेत की त्यांचं फक्त आता रिलेशन असं इन्व्हेस्टमेंट पर्यंत नाहीये. काय होतं, त्यांना घरात कुठलेही फायनान्शियल इश्यूज आलेत ना, तर ते पहिले एक आपण जसं आपण काही इश्यूज येतो तेव्हा आपण सेकंड डॉक्टरचं ओपिनियन घेतो, तसं विचारतात. आणि त्यांना ते महत्व कळलंय आता, कारण त्यांच्यामध्ये आधी पण काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत लाईफमध्ये, ते सॉर्ट आउट झालेत. तर त्याच्यामुळे म्हणजे असं नाही की माझ्याकडूनच, इव्हन कोणीही कुठलाही ऍडवायझर असू देत. कारण आमच्याकडे काय होतं की आता जवळजवळ आता तुला सांगते 2500 क्लायंट्स आहेत. 2500 वेगवेगळे केस स्टडीज आम्ही हँडल केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचं इन्कम वेगळं आहे, प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं आहे. आणि कोणाला खूप जास्त रिटर्न्स हवेत, कोणाचं असं आहे की मॅडम मला बिलकुल रिस्क नकोय, मला FD सारखे रिटर्न्स आले तरी चालणार आहेत, पण FD मध्ये लॉक इन असतं म्हणून मी म्युच्युअल फंड केलंय. तर प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं आहे. तर त्या केस स्टडीज एवढ्या हँडल केल्यात ना आता की परफेक्ट, म्हणजे कोणीतरी काही क्वेश्चन विचारला तर पटकन माहिती याचं सोल्युशन काय. तर हे जे आहे ना, हे तुम्ही जेव्हा स्वतः करता तेव्हा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे.
आणि तो वेळ जो आपण घालवतो ना तो इन्व्हेस्टमेंट मध्ये जर लावला हा. तर खूप जास्त बरोबर. चांगले रिटर्न्स येतील. मग तो एसआयपी अमाऊंट किती करणार ते सांग पहिले. असं मी समजतो की समजा, पण त्याआधी एक छोटासा क्वेश्चन, की जसं आधी जसं हे होते समजा आपण म्हणतो ना की फॅमिली डॉक्टर्स होते, तसंच आता फॅमिली आपण म्हणतो ना फायनान्शियल प्लॅनर असणं पण खूप महत्वाचं आहे. आता अजून एक तुला उदाहरण देते. माझ्याकडे एक क्लायंट होते, त्यांनी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट चालू केली तेव्हा हार्डली 40 इयर्स ते असतील. तर तेव्हा म्युच्युअल फंड्स पण एवढं काही नव्हतं, म्हणजे कोविडच्या आधीची गोष्ट आहे. त्यांनी चालू केले इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये लिटरली अमाऊंट म्हणजे खूप मायनस पोर्टफोलिओ होता. त्यांचा मला फोन आला की काय करायचं आता म्हणून. तर मी म्हटलं की तुम्ही हे सांगून मला धक्का बसतोय बरं का आता. नाही पण तुला हे कळणं गरजेचं आहे, कारण कसं होतं म्हणजे माझं काम आहे ते की तुला त्याचे ऍडव्हान्टेज पण माहित असले पाहिजे, डिसएडव्हान्टेज पण. या जर माइंडसेटने तू जेव्हा येतो ना इन्व्हेस्टमेंट करायला तेव्हा इन्व्हेस्टमेंटला धक्का लागत नाही, कारण तू प्रिपेअर्ड आहेस की तुला माहिती आहे आपल्या पैशासोबत काय होणार आहे. ओके, मग ती गोष्ट कंटिन्यू करू आपण. तर ते काय झालं, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशासाठी केली आहे, आपण एवढं सगळं इन्व्हेस्ट. तर म्हणे मला तर काय हे पैसे नको आहेत, माझ्या मुलीसाठी मी करतोय. तर म्हटलं मुलगी आता किती वर्षाची, म्हणे 10 वर्षाची. म्हटलं आरामात 8 वर्षानंतर पैसे लागतील तिच्या एज्युकेशनसाठी, बरोबर. तर म्हणे हो बरोबर. तर म्हटलं आता काहीच बघू नका पोर्टफोलिओकडे, मायनस झालाय किती अमाऊंट झाली, म्हटलं 0 जरी झाली ना तरी काय तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं. तर ते म्हणले बघा तू आहेस म्हणून मी करतोय. त्याच्यानंतर त्यांनी कोविड पूर्ण निघून गेला, लिटरली पोर्टफोलिओ 40% वाढतोय, 50% वाढतोय, नंतर अमाऊंट डबल झालेली दिसतीये. त्यांचा नंतर मला फोन आला की म्हणे की 2 वर्षापूर्वी तू मला बोलली होतीस थांब म्हणून, तर मला आता इतका आनंद होतोय की तुझं मी ऐकलं, बरं झालं. मग त्यानंतर म्हटलं आता काय प्लॅन आहे तुमचा, पैसे. तर म्हणे नाही मी ठरवलंय ना तिला 18 वर्षाचं झाल्यावरच द्यायचं, तर मी अजून कंटिन्यू करणार. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर आता मध्ये काहीतरी तिला एज्युकेशनसाठी ती स्पोर्ट्स खेळते, तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मला हिचं स्पोर्ट्ससाठी पण काहीतरी करायचं, करिअरसाठी. तर मग त्यांनी ते पण केलं. प्लस त्यांच्या कोणीतरी रिलेटिव्ह असतील, त्यांना आत्ताच मूल झालं, त्यांनी त्यांच्यासाठी एसआयपी सजेस्ट केली. म्हणजे इव्हन तू बघू शकतो की इतका वास्ट आहे ना हे, की त्याच्यामध्ये नो लिमिट, कोणासाठी कधीही कशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ती बेस्टच आहे ऑलवेज. आता पण तू जे सांगितलं की हा एक डिसएडव्हान्टेज झाला, समजा असे आणखी कुठले कुठले डिसएडव्हान्टेजेस आहेत समजा अजून? इव्हन ना हा सुद्धा डिसएडव्हान्टेज नाहीये तसं बघायला गेलं तर. आपण गोल्डचं उदाहरण घेऊयात की आज तू सोनं घेतलं, बरोबर, तू लिटरली समजा 6 महिन्यामध्ये विकायला गेलास, तर तेव्हा त्याचा भाव जर कमी चालू आहे तू घेतलेल्या भावापेक्षा, तर तुला लॉस मध्ये विकावं लागणार. बरोबर. तर लॉस कोणाच्यावर डिपेंड आहे? मार्केटवरती समजा, तुझ्यावर डिपेंड आहे. कारण तू जर विकलं तर बरोबर आहे, बरोबर. बरोबर. तर हेच म्युच्युअल फंड्स मध्ये की तुला जर जेव्हा वाटतंय की मार्केट डाऊन आहे, माझी अमाऊंट डाऊन आहे, तर तू जर तेव्हा पेशन्स दाखवले की नाही बाबा मला माझं कॅपिटल तरी रिकव्हर होऊ दे, तू जर थांबलास तर तू कधीच लॉस मध्ये जाणार नाही. त्यामुळे डिसएडव्हान्टेज म्युच्युअल फंडचा एकही नाहीये. सगळीकडे बेस्ट आहे, पण तो आपण कसा युटिलाइज करतोय ना ते महत्वाचं आहे. ओके, बरं फायनली करणार आहेस एसआयपी का नाही? येस आता वाटतंय मला की समजा करायची म्हणून. किती? समजा महिन्याला 10,000 रुपये. 10,000 कशासाठी करायची? मला असं वाटतं की गाडी घ्यावी आता, 4 व्हीलर एखादी. एकदम वाढायला लागेल ड्रीम्स. कुठली गाडी घ्यायची तुला? असं काही फिक्स नाहीये समजा, तरी पण एक 15-1 लाखापर्यंत घ्यायची समजा. आणि कधी घ्यायची आहे? तरी 5-1 वर्षामध्ये. 5 वर्ष. हे बघ तू 10,000ची एसआयपी करणार आहे, 10,000ची एसआयपी 5 वर्ष केलीस तू, ऑलमोस्ट तुझे 8 लाखापर्यंत जमणार आहे. तुला जर ही गाडी घ्यायची असेल तर तुला एसआयपी अमाऊंट वाढवणं गरजेचं आहे. तर 10 इयर वाढव. ऑलमोस्ट तू जर 10चा तुझा जो 5 वर्षांचा गोल आहे, तू 15 वर्ष जर पुढे ढकलला तरी आरामात तू 23 लाखापर्यंत गाडी घेऊ शकतो. ओके, पण मग तेवढे वेळ मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा पैसेच वाढवूयात, अमाऊंट वाढवूया. बेस्ट. आता तू कन्व्हिन्स झालाय, अमाऊंट पण वाढत आहे. बेस्ट आहे. अक्षता, तुझी एक रील खूप व्हायरल गेली होती ज्याला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले होते. तो क्वेश्चन असा होता की घर घ्यायचं की एसआयपी करायची, काय सांगशील? हो, मलाही आठवतंय कुठला रील म्हणतोय तू. तर त्याच्यामध्ये ना तो रील एवढा व्हायरल झाला, त्याच्यावर कमेंट्सही आल्या खूप लोकांच्या, काही पॉझिटिव्ह होत्या, निगेटिव्ह होत्या. तर खूप लोकांचा गैरसमज झाला. इव्हन प्रेक्षकांना माहित नसेल, ऋषिकेश सोबत मी गोळावेरीज या चॅनलवर एक पॉडकास्ट केला होता. तो माझा पहिला पॉडकास्ट होता आणि तुझ्यासोबत दुसरा पॉडकास्ट आहे. तर त्या पॉडकास्टमध्ये मी असं सांगितलं होतं की तुम्ही जर राहताय, तुमचं जे घर आहे त्यामध्ये तुम्ही राहत असाल किंवा आईवडिलांचं घर आहे त्यामध्ये तुम्ही राहत असाल, घराची ॲज गरज नाहीये आणि तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेताय, तर त्या केसमध्ये तुम्ही घर घेऊ नका. असं स्पेसिफिक माझं म्हणणं होतं. पण आजकाल तुला माहिती आहे रील्स मध्ये आपण थोडासा काहीतरी पोर्शन टाकतो, लोक पॉडकास्ट बघत नाहीत आणि त्याच्यामुळे तो मे बी काही जणांचा गैरसमज झाला असेल.
पण घर घेतलंच पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपलं सर्वात पहिलं जे ड्रीम आहे ते आहे की आपण स्वतःच्या घरात कधी राहायला जातो. बरोबर. तर हे ड्रीम प्रत्येकाचं असतं. इव्हन मी म्हणेल, जसं तू मगाशी मला विचारलं होतं की गोल्स काय असावेत, तर हा एक गोल जर आपण ठेवला की मला घर घ्यायचंय, तर डायरेक्ट कर्जाच्या जाळ्यात न अडकता आपण जर थोडंसं प्लॅनिंग केलं, त्याप्रमाणे आपण जर इन्व्हेस्टमेंट केली, ठीक आहे, जसं तू ठरवलं की 5 वर्षाचा गोल किती पॉसिबल आहे. जर अख्खं घर तुमचं येणार नाहीये माहितीये, डाऊन पेमेंटची सोय तुम्ही करू शकता. डाऊन पेमेंटसाठी तेवढं तुम्ही SIP करा. एकदा तुमचं डाऊन पेमेंट जमलं, वरचं लोन काढा, लोन तुम्ही कमी इंटरेस्टमध्ये घेऊ शकता. असे भरपूर ऑप्शन्स आहेत. इव्हन तुम्ही कुठल्याही ॲडवायझरकडे गेलं तर तुम्हाला ट्रिमेंडन्स म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक ॲडवायझरकडे घर कसं घ्यायचं याचे 10 तरी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यापैकी एक कुठला तरी ऑप्शन निवडा, इन्व्हेस्टमेंट करा आणि मग घर घ्या. पण मी असं म्हणलं नाही की घर घेऊ नका म्हणून. तर तू बऱ्याच लोकांचे गोल्स त्यांना म्हणजे लिहायला पण लावलेत आणि त्यांना कम्प्लीट पण करून दिले असतील. तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा गोल कुठला आहे? मला सांगायला आवडेल, मोठा गोल कुठलाय म्हणण्यापेक्षा ना, माझ्या आत्ताच्या जर्नीमध्ये ना बरेचसे छोटे छोटे गोल होते की जे प्रत्येकाचे असतात. तर त्याच्यामध्ये तू म्हणू शकतोस की समजा माझं लग्न आहे, लग्नासाठी जो आपण खर्च येतो तो मी माझ्या SIPने केलेला आहे. इव्हन त्याच्यानंतर मला मुलगी झाली एवढी गोड, तर तिचं इव्हन डिलिव्हरीचा जो खर्च आहे तो सुद्धा मी SIP थ्रू केलेला आहे. म्हणजे इव्हन माझ्या लाईफमधले जे काही माइलस्टोन आहेत आतापर्यंत, मला वाटतं की बाबा हे मी नॉर्मल जर मी जॉब करत असते आणि मी जर सेव्हिंग काहीच केली नसती तर अल्टिमेटली हे पूर्ण नसते होऊ शकले. इव्हन घर, माझं एक स्वप्न होतं घर घ्यायचं, घर घेतलेलं आहे. मी गाडी घेतलेली आहे. मला लोकांना सांगायला आवडेल की तुम्ही कुठल्याही लायबिलिटीसाठी खर्च करता तेव्हा तुम्ही किती खर्च करता हा पण खूप महत्वाचा आहे. तर लाईफस्टाईलवर न जाता, इव्हन माझ्याकडे फोर्ड आयकॉन आहे जी तुला पण माहिती आहे की जुनी गाडी आहे, ती सुद्धा मी तुला सांगते, मी कोविडमध्ये माझी मुलगी खूप लहान होती तर तिला मला दवाखान्यात न्यायला जावं लागायचं, तर काहीच सोय नव्हती म्हणून मी तो डिसिजन घेतला की कार घ्यायचा आहे. आणि कार घेताना सुद्धा मी लिटरली ती कॅशमध्ये घेतलेली आहे. ऑलमोस्ट तुला सांगते ₹1,00,000 पण मला खर्च नाही आला ती गाडी घ्यायला. तर अशा पद्धतीने मी घेतली. तर मी जे लोकांना सांगते ते मी स्वतःही फॉलो करते. आणि यामधून जसं तू म्हणलास की खूप माइलस्टोन, खूप मोठा गोल आहे का, तर ऑलमोस्ट आहेच. करोडपती आपल्याला व्हायचंच आहे. आपल्याला लाईफमध्ये खूप काहीतरी मोठं अचीव्ह करायचं आहे. खूप गोल्स आहेत. आउट ऑफ इंडिया जायचंय, फिरायचंय. तर प्रत्येकाचं प्लॅनिंग करून ठेवलंय. लेट्स सी कधी काय पूर्ण होतंय. नक्कीच पूर्ण होतील. जर तू बाकीच्यांचे गोल्स जर कम्प्लीट करून देते तर तुझे तर नक्कीच होतील. धन्यवाद. आता आपण एक शेवटचा क्वेश्चन घेऊया, पण तो 1 करोड कसा वाला असेल? करोडपती. येस, कारण आपलं पॉडकास्टचं नावच श्रीमंत व्हाय म्हणून. पण मला सांग की खरंच SIP थ्रू करोडपती वगैरे होता येतं का? म्हणजे किती रिअल आहे? सिम्पल आहे. करोडपती आपण म्युच्युअल फंड मध्ये होऊ शकतो. तू 3,000ची जरी SIP केलीस ना योगेश, 30 वर्ष कंटिन्यू ठेवली, 1 करोड होणार. ओके. तू जर 5,000ची SIP केलीस, तुला 25 वर्ष तू ठेवली, 1 करोड रुपये होणार आहे. त्याच जागी जर समजा तू 10,000ची SIP केली, 20 वर्षात तू करोडपती होणार आहेस. SIP अमाऊंट वाढवायला लागणार आहे. 10 पर्यंत पोहोचलोय आपण. आणि त्याच जागी जर तू 20,000ची SIP केली, तू 15 वर्षात करोडपती होणार आहेस. आता ठरवा SIP अमाऊंट किती करायची आणि किती वर्षांसाठी. कार विसरून जातात, करोडपती व्हायचंय. बरोबर. पॉडकास्टच्या शेवटी जाता जाता तू ऑडियन्ससाठी काही टिप देशील का? टिप्स असं बघ, मी स्वतः क्लायंट्सला सांगते की टिप्सवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे असं स्पेसिफिक कुठला फंड घ्या किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करा अशा टिप्स नाही देणार. पण एक सांगेल की कोणीही असू देत, तुम्ही जो कोणी हा पॉडकास्ट बघताय त्यांनी ऍटलिस्ट तुमच्या कॅपॅसिटीनुसार 1,000ची का पॉसिबल होईना SIP करा. आणि हा गोल ठेवा की लाईफ टाईम बंद नाही करणार होत आपण. तुम्ही लिटरली ती मॅजिक बघा ना, अनुभवाल. तुमच्या नेक्स्ट जनरेशनला पण काहीच टेन्शन नाही. ती कंटिन्यू जर तुम्ही एंडपर्यंत ठेवली तर पॉसिबल झालं तर तुम्ही जनरेशनला तुमच्या पण पुढे कंटिन्यू करायला लावा. 1,000 इज अ व्हेरी मायनर अमाऊंट. तेवढी जरी तुम्ही केलीत ना, लाईफ बनेल. आणि SIP अमाऊंट जो जास्त करेल आणि ॲडवायझर थ्रू करेल, एक्सपर्ट थ्रू करेल, तर त्याची तर लाईफ बनणारच आहे. बरोबर. तर थँक्यू. तर हीच टिप असेल माझी. ओके. तर अक्षता, थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल आणि SIP बद्दल. आज हा फ्री मास्टर क्लास झालेला आहे. येस, कारण आपण बरेचसे क्वेश्चन घेतलेले, म्हणजे आपण ऑलमोस्ट सगळं कव्हर केलंय, असं काही मिसिंग आउट नाही. आणि तरी पण समजा एखाद्याला क्वेश्चन असेल तर तू कमेंट्समध्ये विचारेलच किंवा मी येस तुझ्या सोशल मीडियाच्या लिंक्स पण टाकून देईल. तर थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मला खूप छान वाटतंय. मी जसं तुला म्हटलं की तुझा एकही पॉडकास्ट मी चुकवत नाही बघायचा. इव्हन मला माझा पॉडकास्ट बघायलाही आवडेल. पण सर्वात महत्वाचं की आपण लोकांना काय देतोय आपल्या पॉडकास्ट मधून. तर थोडी पण व्हॅल्युएबल आपण काहीतरी गोष्ट त्यांना देऊ शकलो तर सार्थक होईल आपल्या पॉडकास्टचं. आणि मला असं वाटतं की जो कोणी हा पॉडकास्ट बघताय त्यांनी ऍटलिस्ट तुम्हाला स्वतःला काहीतरी यातून एक प्लस पॉईंट जरी वाटला
तरी तो दुसऱ्याला शेअर करावा, की त्यातून जेणेकरून आपल्याकडून एक समाजसेवा पण होईल. बरोबर. आणि मित्रांनो बघा, आता तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक केलंच पाहिजे आणि आपल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी श्रीमंत स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.